अनुसूचित जाती आरक्षणात कोटा लागू करण्याच्या परवानगीच्या विरोधात दलित आदिवासी संघटनांनी भारत बंदमध्ये सामील होत गोंडपिंपरी बंद पुकारला। गोंडपिंपरी येथील भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, ओबीसी कृती समिती, अनुसूचित जाती जमाती आरक्षण बचाव समिती यांनी याला घटनात्मक अधिकारांच्या विरोधात हा निर्णय असल्याचे म्हटले आहे। आरक्षण बचाव समितीतर्फे बुधवारी 21 ऑगस्ट रोजी एकदिवसीय गोंडपिंपरी बंद करण्यात आले। शांततेच्या वातावरणात गोंडपिंपरी बंद यशस्वीरित्या पार पडले। जे आरक्षण आहे त्यामध्ये वर्गीकरण उपवर्गीकरण करून त्यामध्ये क्रिमिनल जोडण्याच्या संदर्भाने एकंदरीत हा जो सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे। काय सांगाल? माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबत आम्ही काही बोलणार नाही। माननीय न्यायालयाने तो निर्णय दिलेला आहे। मात्र या देशामध्ये जातीचं जर पृथक्करण केलं गेलं, अनुसूचित जाती जमातीचं जर पृथक्करण केलं गेलं तर बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की दलित समाज एका ठिकाणी यावा, जसं महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत एससी मध्ये, जर एससीचं ह्या एससी 59 जाती एकत्र आल्या होत्या एससी गटामध्ये, जर याचं पृथक्करण केलंय तर परत दलित समाज किंवा अस्पृश्य समाज जो आधी समजला जात होता तो परत अनेक जातीमध्ये विभागला जाईल। म्हणजे याचं विकेंद्रीकरण होईल आणि उद्या अशा प्रकारचे अन्यायकारक निर्णय सरकार करू शकेल आणि इथल्या दलित समाजाला दाबण्याचं, इथल्या मागासवर्गीय समाजाला दाबण्याचं हे एक मोठं शस्त्र, हे हा निर्णय मोठं शस्त्र म्हणून त्याचा वापर केला जाईल। कीच आपल्या सोबत आहेत ओबीसी कृती समितीचे तालुका अध्यक्ष मोरेश्वर सुरकर। जे भारत बंद केलेला आहे त्या भारत बंदमध्ये आपण सामील आहात, काय आकांक्षा आहे, नेमकी कुठल्या गोष्टीला विरोध आहे, काय सांगाल? सर, मागे जसं ओबीसीचं वर्गीकरण झालं, त्यांची नॉन क्रिमिनल अट लावल्यामुळं त्यांना तो हक्क मिळाला नाही, तोच हक्क SC STला सुद्धा मिळू नये या पद्धतीनं जे षडयंत्र चाललेलं आहे हे षडयंत्र हाणून पाडण्याच्या दृष्टीने आणि SC SC OBCची नॉन क्रिमिनल रद्द करण्याच्या दृष्टीने आजचा हा लॉंग मार्च निघालेला आहे। म्हणून माझी शासनाला विनंती आहे की हा लॉंग मार्चचा आपण विचार करावा आणि OBC SC STची नॉन क्रिमिनलची अट रद्द करावी व वर्गीकरण उपवर्गीकरण थांबवावं ही आमची विनंती आहे।